परिस्थिती कधीच आपल्या मनासारखी नसते. कधी पैसा कमी पडतो, कधी नात्यांमध्ये फसवणूक होते, कधी स्वतःचेच लोक आपली साथ सोडतात आणि अशा वेळी आपण हरतो, मनातून पूर्णपणे तुटले जातो. तुम्ही कधी लक्ष दिले का? जगात सर्वात जास्त हसणारे लोक हेच आतून सर्वात जास्त दुःखी असतात. कारण त्यांना त्यांच्या वेदना कोणाला सांगायच्या नसतात. ते स्वतःला सावरतात आणि जगासमोर हसण्याचा मुखवटा लपवतात. तुमच्याही आयुष्यात असं घडलं असेल. कोणावर विश्वास ठेवला आणि त्यानेच धोका दिला. कोणासाठी सर्व काही केलं आणि शेवटी तुम्हालाच सोडलं गेलं. तेव्हा समजतं, नात्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे. पण बाळा, परिस्थिती कधीच कायमची नसते. ती फक्त तुला मजबूत बनवायला येत आहे. म्हणून तुझ्या आयुष्यात इतक्या समस्या आहेत, तरीही तू आज उभा आहेस. कारण तुझ्यात मोठं करण्याची ताकद आहे. जेव्हा सगळे साथ सोडतात, तेव्हा एकच शक्ती तुझ्यासोबत उभी आहे. ती आहे स्वामी शक्ती. विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तू कितीही अडचणीत असलास तरी तू मनापासून स्वामींवर विश्वास ठेव. तुला कोणीही हरवू शकत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त शब्द नाहीत, हे एक ताकद आहे जी तुला उभं करत आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि जिद्द. जिद्द असेल तर तुम्ही शून्यातूनही सुरुवात करू शकता. लोक तुम्हाला थांबवतील, तुमच्यावर हसतील, तुमच्या स्वप्नांवर शंका घेतील. तुम्हाला काय करायचंय तर शांत राहून मेहनत करत राहायची आहे आणि योग्य वेळ येण्याची वाट बघायची आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला म्हणाल आता मी बदलणार, त्या दिवशी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होईल. सकाळी लवकर उठा, स्वतःवर काम करा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. यश मिळवण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नाही, स्वतःला बदलण्याची गरज आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू काहीही केलंस तरी हे लोक तुला बोलणारच. तू यशस्वी झालास तरी आणि अपयशी झालास तरी. म्हणून तू लोकांकडे लक्ष देणं बंद कर आणि तुझ्या ध्येयावर फोकस कर. जो व्यक्ती शांत असतो तोच सर्वात धोकादायक असतो. कारण तो बोलत नाही, तो फक्त करून दाखवतो. आज तू शांत आहेस, लोकांना वाटतं तू कमजोर आहेस, पण तू आतून मजबूत होत आहेस. चेहऱ्यावरचं हसू कधीच जाऊ देऊ नकोस. मनातली जिद्द कधीच मरू देऊ नकोस. आजचा तुझा संघर्ष उद्याचं तुझं यश तयार करत आहे. आज तुझ्यावर हसणारे उद्या तुझ्यासाठी टाळ्या वाजवणार आहेत. आणि बघ, तुझं नशीब बदलायला आता वेळ लागणार नाही. हा व्हिडिओ जर तुला आवडत असेल तर माझी जिद्द जिवंत आहे असे टाईप कर आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर कर ज्याला या शब्दांची आज गरज आहे. होय माझ्या बाळा, बघ, तुला वाटतं तुझं नशीब खराब, पण खरं सांगायचं म्हणजे तुझं नशीब खराब नाही, तर तू अजून जागाच झालेला नाहीस. ज्या दिवशी तू जागा होशील त्या दिवशी तुझ्या शत्रूंचा शेवट सुरू होणार आहे. जगात दोन प्रकारचे लोक, एक जे परिस्थितीला दोष देतात आणि दुसरे जे परिस्थिती बदलून टाकतात. आज तू कुठे उभा आहेस हे महत्त्वाचं नाही, पण तू कुठे जाणार आहेस हे ठरवणं महत्त्वाचं आहे. तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते अचानक नाही. कोणी तुला थांबवण्याचा प्रयत्न करते, कधी नातेवाईकाच्या रूपात, कधी मित्राच्या नावाखाली, तर कधी स्वतःच्या भीतीच्या रूपात. पण लक्षात ठेव, शत्रू हा बाहेर नाही,
तो आधी तुझ्या मनात आहे. तू स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केलीस तर जगातली कोणतीही ताकद तुला हरवू शकत नाही. कारण देव त्या माणसाच्या पाठीशी उभा राहतो जो स्वतःसाठी उभा राहतो. आज तुला वाटतंय की सगळं संपलंय, पण हे संपणं नाही. ही तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. तुला खाली खेचणारे खूप भेटतील, पण तुला वर उचलणारा एकच असेल, तो म्हणजे तुझा आत्मविश्वास. लोक हसतील, तुझ्या अपयशावर टाळ्या वाजवतील, पण त्यांना माहीत नाही की तू शांत बसलेला वादळ आहेस. ज्या दिवशी तू निर्णय घेशील मी आता बदलणार, त्याच दिवसापासून, त्या क्षणापासून तुझं नशीब बदलायला सुरुवात होणार आहे. कधीही कोणाच्या पायावर पडून जगू नकोस, कारण जो स्वतःच्या पायावर उभा राहतो त्यालाच जग सलाम करतं. आज एक निर्णय घे, भीती सोड, विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझी वेळ येणार नाही, ती तुला आणावी लागणार आहे. तुझा शत्रू तुझ्यात आहे, तू कमजोर नाहीस. आता तुझी वेळ येणार आहे, म्हणून तू विश्वास ठेव. विश्वास असेल तर माझा देव, माझे स्वामी असं टाईप कर आणि हा संदेश ज्याला याची गरज आहे त्याला शेअर कर. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू खोटं आहे असं लोकांना वाटतं, पण तू आतून किती तुटलेला आहेस हे तुलाच माहीत आहे. तरीही तू हसतोयस, तू हरला नाहीस, तू लढतोयस. आयुष्य कधीच सोपं नसतं बाळा. प्रत्येक क्षणाक्षणाला टेन्शन आहे, फसवणूक आहे, धोका आहे. तुझी परिस्थिती परीक्षा घेते, पण तुझा स्वभाव तुझं भविष्य ठरवतो. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू हे फक्त आनंदाचं चिन्ह नाही, तर ते तुझ्या ताकदीचं चिन्ह आहे. कारण ज्याला दुःख सहन करायला येतं तोच खरं आयुष्य जिंकतो. आज तू एकटा पडला असशील, कोणी साथ देत नसेल, लोक फक्त अपयश बघत असतील, पण लक्षात ठेव, स्वामी आई आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि हा संदेश तू शेअर कर. जिद्द ही ती आग आहे जी तुझ्या अंधाऱ्या आयुष्याला उजेड देणार आहे. मोठे लोक आवाज करत नाहीत, तर ते परिणाम दाखवतात. आज तू रडत असशील, पण उद्या तुझं यश तुझं उत्तर देणार आहे.